नमस्कार मित्रांनो, मी रोहन लोंढे. आज आपण बघणार आहे की विहिरीचं सर्वेक्षण कशा पद्धतीने करायचं, विहिरीचा फॉर्म कसा भरायचा, त्याच्यामध्ये कुठले कुठले मेजरमेंट, कुठले कुठले ऑप्शन आहेत, या सगळ्या गोष्टींची इन्फॉर्मेशन आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहे, जेणेकरून तुम्हाला विहिरीचा फॉर्म फिलअप करताना, फॉर्म भरत असताना कोणतीही अडचण येणार नाही. तर चला डायरेक्ट आपण बघूयात विहिरीची कोणती कोणती मेजरमेंट. तर आता आपण बघणार आहोत ही विहीर कोणत्या प्रकारामध्ये मोडते, म्हणजे मेजरमेंट पॉईंट. ही विहीर पॅराफिट लेवलला मोडते, म्हणजे काय, ऑन पॅराफिट हा ऑप्शन आपल्याला सिलेक्ट करायचा आहे. ऑन पॅराफिट म्हणजे काय की विहिरीच्या वरती, जमिनी लेवलपासून वरती जो कठडा आहे, जर तो असेल तर आपल्याला ऑन पॅराफिट हा ऑप्शन निवडायचा आहे. हा पहिला ऑप्शन निवडला आपण. ठीक आहे, तर पुढे जाऊया. पॅराफिट ऑप्शन निवडल्यानंतर आपल्याला दुसरा पॉईंट फिलअप करायचा आहे. तो म्हणजे काय की विहिरीची टोटल डेप्थ. टोटल डेप्थ मोजत असताना आपल्याला जे काही विहिरीचं पाण्याच्या खाली जेवढं काही तळ दिसतोय, ओके, तो तळ ते डायरेक्टली आपल्याला वरपर्यंत, या कठड्यापर्यंत आपल्याला मेजरमेंट घ्यायचं आहे. तिथे टाकायचं आहे टोटल डेप्थ, म्हणजे विहिरीची खोली. ओके, हे झालं दुसरं माप. आता तिसरं माप घेत असताना आपल्याला काय करायचं आहे, या वरील कठड्यापासून खालीपर्यंत टोटल काय घ्यायचं आहे, वॉटर लेवल घेत असताना जी इथपर्यंत आपल्याला पाणी दिसतंय तिथपर्यंत आपल्याला मेजरमेंट घ्यायचं आहे. त्या पाण्यापासून ते वरती आपल्याला या कठड्यापर्यंत आपल्याला मेजरमेंट घ्यायचं आहे. हे झालं तिसरं माप, वॉटर लेवल. ओके, आता आपण काय मोजणार आहे, कर्बिंग हाईट म्हणजे काय की विहिरीच्या आतील बांधकाम, जे आतील बांधकाम हे दिसतंय तुम्हाला, ह्या वरती कठड्यापासून ते खाली इथपर्यंत. ओके, म्हणजे हे आपल्याला कर्बिंग हाईट मोजायची आहे आणि ती किती आहे ती आपल्याला आपल्या फॉर्ममध्ये फिलअप करायची आहे. हे झालं चौथं माप. ओके, आता आपण 6वं माप घेणार आहोत. 6व्या मापामध्ये आपल्याला काय करायचं आहे की विहिरीचा डायमीटर म्हणजे वर्तुळ, विहिरीचा व्यास जो व्हिडिओमध्ये दिसतोय आपल्याला, ओके, हे टोक ते टोक आपल्याला विहिरीचा व्यास, वर्तुळ मोजायचा आहे आणि त्याच्यामध्ये विहिरीचं डायमीटर आपल्याला टाकायचं आहे सिम्पलमध्ये. ओके, टोटल झाले आपली 6 मापे.